चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश, तसेच तिसरा सर्वात मोठा देश, हा अवाढव्य देश पूर्व आशियाच्या मोठ्या भागात स्थित आहे। या देशाच्या 14 राज्यांच्या सीमा येलो चीन, पूर्व चीन आणि दक्षिण चिनी समुद्राच्या तटापर्यंत पसरलेल्या आहेत। चीनचा बराचसा भाग हा डोंगराळ व वाळवंटी आहे। देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 1 म्हणजे 10% भागात शेती केली जाते। या देशाच्या पूर्व भागाचा अर्धा भाग ही जगातील सर्वोत्तम जलविभाजक भूमी म्हणून ओळखली जाते। चीन म्हणजे सतत विकास करणारा, आधुनिक असणारा प्रगत देश, अशीच त्याची सगळीकडे ओळख होती। चीनने ज्या गतीने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे त्यांना हा देश अनेकांच्या दृष्टीने कौतुकाचा विषय ठरत असला तरी जगासमोर फक्त प्रगत आणि आधुनिक चित्र समोर येत असलं तरी अगदी उलट परिस्थिती सुद्धा चीनमध्ये आहे। चीनमध्ये अशाही काही गोष्टी आहेत ज्या तिथे असतील अशी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल। चीनची अशी काही रहस्य आहेत जी प्रतिमा जपण्यासाठी जगासमोर न येण्याची त्यांनी संपूर्ण दखल घेतली आहे। त्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। 1. गरिबी। चीनची प्रगती, तिथील आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटतं। शिवाय आपण ज्या प्रमाणात चीनी वस्तू वापरतो त्यावरून तेथील उत्पादन, व्यवसाय आणि रोजगाराचा अंदाज येतो। पण आपल्यासमोर चीनची कितीही झगमगाटातील बाजू समोर आली असली तरी त्याच्या अगदीच विरुद्ध परिस्थिती काही ठिकाणी दिसते। चीनमध्ये गरिबी मुख्य रूपात ग्रामीण भागात आहे। वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार 100 दशलक्षापेक्षा जास्त चीनी लोक निरक्षर आहेत। हे लोक प्रतिदिन $1 कमी पगारात जीवन जगत आहेत। 2. मृत्यूदंडाची शिक्षा। चीन कठोर शिक्षा देण्यासाठी ओळखला जातो। जेव्हा कधी चीनमध्ये एखाद्याला मृत्यूदंड दिला जातो तेव्हा त्याला एक विषारी इंजेक्शन दिले जातं किंवा गोळ्या घालून मारलं जातं। या शिक्षेचा उल्लेख चीनच्या गुन्हेगार कायद्याच्या कलम 252 मध्ये केलाय। मानव अधिकार रिपोर्टनुसार जगातील इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये 4 पट जास्त लोकांना मृत्यूदंड दिला जातो। 3. वायू प्रदूषण। चीनमध्ये झपाट्याने होणारं औद्योगिकीकरण आणि खराब शहर नियोजनामुळे वायू प्रदूषणाचा स्तर खूप जास्त आहे। झपाट्याने होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे चीनच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झालेली आहे। शिवाय जेट स्ट्रीम हे प्रदूषण अधिक पसरवते। त्याचा परिणाम उत्तर कॅलिफोर्निया आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये या प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणवतात। 4. जगातील सर्वात मोठा रिकामा मॉल। चीन नेहमीच नवीन उत्पादनाला आणि श्रमबळाला पाठिंबा देतो, परंतु चीनमध्ये एक असा मॉल देखील आहे ज्याच्या प्रवेशद्वारावरील 1-2 खाण्यापिण्याचे काउंटर सोडले तर संपूर्ण मॉल रिकामा आहे। न्यू साऊथ चायना मॉल असं त्या मॉलचं नाव आहे। यातील 2350 दुकानांची जागा पूर्णपणे रिकामी आहे। हा जगातील सर्वात मोठा रिकामा मॉल म्हणून ओळखला जातो। असा रिकामा मॉल आपल्या देशात असणं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला डाग असल्याचं चीनला वाटतं। त्यामुळे असा मॉल आपल्या देशात असल्याच्या गोष्टीचं त्यांनी वेळोवेळी खंडन केले। 5. वेबसाईटवर प्रतिबंध। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चीनमध्ये प्रतिबंध आहे। येथे जवळपास 3000 वेबसाईटवर इंटरनेट सेन्सरशिप धोरणानुसार बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे लोकांना सूचना देण्यात आली आहे की त्यांनी फक्त सरकारने मान्य केलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा। तिथं 2009 पासून फेसबुक आणि ट्विटरवर बंदी आहे। तसेच 2012 पासून न्यूयॉर्क टाइम्सवर सुद्धा बंदी आहे, कारण त्यात प्रसिद्ध झालेला एक लेख चीनी सरकारला पसंत नव्हता। 6. गुहेत राहणारे लोक। चीनच्या शानक्सी प्रांतातील लोक गुहा खोदून आदिमानवांप्रमाणे राहतात असं काही वर्षांपूर्वी जगापुढे आलंय। संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार चीनमध्ये गुहेत राहणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे। 7. जलप्रदूषण। चीनी लोक अपुऱ्या पाणीसाठ्यानं आणि सांडपाण्याच्या समस्येने त्रासलेले आहेत। एकूण लोकसंख्येच्या अर्ध्या अधिक लोकसंख्येला दूषित पाणी प्यावं लागतं हे सत्य आहे। चीनमध्ये तयार होणाऱ्या सांडपाण्यापैकी फक्त 10% पाण्यावर प्रक्रिया होऊन त्याचा पुनर्वापर होतो। इतर दूषित पाणी चांगल्या पाण्यात मिसळतं, त्यामुळे पाण्याच्या समस्येत अधिकच भर पडली। 8. जन्मदोष। प्रदूषित पर्यावरण आणि असुरक्षित खाद्यपदार्थांच्या वाढीमुळे चीनमध्ये इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त जन्मदोष आढळून येतात। चीनमध्ये 1.2 मिलियन बालकं जन्मतः दोषी आहेत। 2001 पासून जन्मतः दोष असणाऱ्या बाळांचं प्रमाण 40% वाढलंय। आरोग्याबाबतची ही निरास्ता चीनने कधीच जगासमोर येऊ दिलेली नाही। 9. ख्रिश्चन धर्म। चीनमध्ये ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या खूप जलद गतीने वाढत आहे। इथं इटलीमध्ये राहतात त्यापेक्षा जास्त ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात। एका अहवालानुसार सध्या चीनमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त चर्च आहेत। 10. बुटक्या लोकांचं थीम पार्क। चीनमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी फुलपाखरांसाठी वर्ल्ड इको गार्डन आणि डोर्फ एम्पायर अर्थात बुटक्या लोकांचं साम्राज्य निर्माण केले।
11. घोस्ट हाऊस, भूतांचं शहर. चीन जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे, परंतु असं असून सुद्धा चीनमध्ये कित्येक घोस्ट हाऊस, भूतांची शहर आहेत. इथे 65 मिलियनपेक्षा जास्त घरं रिकामी आहेत, परंतु ही घरे एवढी महाग आहेत की चीनी लोक त्यांना खरेदी करू शकत नाही. 12. गोबी वाळवंटाचा वाढता विस्तार. एकीकडे संपूर्ण जग पर्यावरण असंतुलन रोखण्यासाठी काम करत आहे, तर दुसरीकडे चीनमध्ये मात्र गोबी वाळवंटाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत चालला. त्याबाबत चीन सरकार काहीही करू शकत नाहीये. पाण्याच्या स्रोतांची संख्या कमी असल्यामुळं आणि खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झाल्यामुळं हे गोबी वाळवंट वाढत चाललं. चीनने प्रतिष्ठेपायी आणि जगात असलेली आपली कठोर प्रतिमा बदलू नये यासाठी उपरोक्त गोष्टी लपवण्याचा आटोनाट प्रयत्न केलाय, परंतु अखेर त्या प्रकाशात येतच असतात. अशाच वेगवेगळे किस्से घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.